बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. पंचगंगा घाटावरील प्राचीन मंदिरे पाण्याखाली, नद्यांची पातळी वाढली. कोल्हापूरमध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातीत लक्षणीय वाढ झाली आहे. शेतीची कामे गती घेत असली तरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीच्या घाटावरील अनेक प्राचीन मंदिरे आता पाण्याखाली गेली आहेत. सध्या राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 25 फूट 5 इंच इतकी झाली असून आतापर्यंत 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.